नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. आपण ऑफिसमध्ये आहोत आणि इथे फक्त कामाबद्दलच बोलायचं. आरंभ त्याला इग्नोर करत बोलला. खरंच तिनं बरोबरच विशेषणं दिली आहेत तुला. कोणती? खडूस, सडू, शैतान. अजय हसत बोलला. रिअली? ती मला असं म्हणते? आरंभ कपाळावरती आठ्या पाडून त्याला रोखून पाहत बोलला. हो, अजय बोलला. मे आय कम इन सर? येस, आरंभ बोलला. गुड मॉर्निंग सर, नताशा आत येत म्हणाली. गुड मॉर्निंग नताशा, काम कुठपर्यंत आलंय? आरंभ बोलला. सर, आपल्या टीमनं या काही मॉडेल्स शोधल्यात. तिने एक अल्बम आरंभ समोर ठेवला. आरंभ त्यातील एक फोटो निरखून पाहत होता. त्यामध्ये बरेच नवीन चेहरे होते जे नुकतेच फॅशन वर्ल्डमध्ये आले होते. त्यातील त्यानं 4-5 फोटो साईडला केले. ओके, यांना ट्रायलसाठी बोलावून घे, आरंभ बोलला. बघू. जयनं ते फोटो पाहिले. गुड जॉब नताशा, जय बोलला. थँक्यू सर, नताशा हसून म्हणाली. व्हेअर इज राणी? आरंभ म्हणाला आणि तितक्यात दारावर टकटक झालं आणि राणी आत आली. हिअर इज माय क्वीन, जय तिला पाहून बोलला. क्वीन? राणी प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे पाहत बोलली. राणी म्हणजे क्वीनच ना? शाळेत असंच शिकलो होतो आम्ही. काय आरंभ? जय त्याला डोळा मारत बोलला. हो, आरंभ हसत म्हणाला. राणी, या काही न्यू मॉडेल्स आहेत, त्यांना बोलावून घ्या आणि काही बेसिक गोष्टी सांगून त्यांचं रॅम्प वॉक घ्या. त्यानंतरच फायनल डिसिजन होईल, आरंभ बोलला. राणी ते फोटो पाहत होती. आरंभ, तू ब्रायडल कलेक्शन लॉन्च करणार आहेस ना? राणी बोलली. येस. मग त्यासाठी या मॉडेल्स? राणी बोलली. का? यांच्यात काय कमी आहे? नताशा म्हणाली. नो, या परफेक्ट आहेत, पण यांनी आधी काम केले म्हणजे यांचा चेहरा याआधी यूज झालेला आहे, राणी बोलली. सो वॉट? आपल्याला प्रोफेशनल मुली हव्यात, कॉलेज स्टुडंट नाहीत, आरंभ बोलला. आय ॲग्री, बट तुझं कलेक्शन सुद्धा न्यू आहे. पहिल्यांदाच तू ब्रायडल कलेक्शन लॉन्च करतोयस, तर मग त्यासाठी चेहरा सुद्धा एकदम नवीन असायला हवा ना, राणी बोलली. जय, आरंभ, नताशा एकमेकांना पाहत तिचं बोलणं ऐकत होते. एक असा चेहरा जो कधीच याआधी कोणत्याच कंपनीने यूज केलेला नसेल. असा चेहरा आपण स्पेशली या कलेक्शनसाठी वापरला तर आपला खूप फायदा होईल, राणी बोलली. मलाही राणीचा पॉइंट पटतोय, पण असा चेहरा शोधणं खूप कठीण आहे, कारण आपल्या ब्रँडसाठी आपल्या प्रोफेशनल गर्ल्स लागतीलच ना. असं कोणालाही मॉडेल म्हणून कसं उभं करायचं, नताशा बोलली. ते माझ्यावर सोड, मी त्याची तयारी करून घेईन. फक्त असा चेहरा आहे का कोणी तुमच्या पाहण्यात, राणी बोलली. सध्या तरी नाही, पण शोधलं तर मिळून जाईल, नताशा बोलली. आरंभ, तुला काय वाटतं? राणीने विचारलं. तुला विश्वास आहे तू एका न्यू मुलीला प्रोफेशनल मॉडेलसारखी प्रेझेंट करू शकशील? आरंभ बोलला. हो, बिलकुल, राणी आत्मविश्वासानं म्हणाली. ओके देन, पण एक गोष्ट लक्षात ठेव की आपल्याकडे फक्त 2 महिने आहेत, आरंभ बोलला. खूप आहेत, राणी आणि नताशा एकमेकींना पाहत हसून बोलल्या. गुड, लागा कामाला, जय बोलला. इकडे राजस्थानमध्ये. ओके मीनू, मी लगेच येते. तू येणार आहेस ना? ठीक आहे, मी निघते. शुभांगी फोनवर तिच्या मैत्रिणीसोबत बोलत होती. दादिसा? शुभांगी दादिसांच्या रूममध्ये आली. हा छोरी? मीनू माझी मैत्रीण, तिचा फोन आला होता. सर कॉलेजमध्ये येत आहेत, मला त्यांच्याकडनं नोट्स हव्या आहेत, मी जाऊ का? अगं मग एक विचारायचं आहे काय? बिनधास्त जा, मी माखनला सांगते. माखन काकांना कशाला त्रास, मी जाईल ना एकटी. मला जर तिथे वेळ लागला तर उगाच त्यांना थांबावं लागेल. ठीक आहे, तसंही तू बऱ्याच दिवसांनी जातेस, तुझ्या मैत्रिणी भेटतील तर तुला त्यांच्याशी खूप काही बोलायचं असेल ना. तू जा, आणि जर जास्त वेळ होणार असेल तर फोन कर, मी माखनला घ्यायला पाठवते. चालेल, येते मी. शुभांगी तयारी करून लगेचच कॉलेजला गेली. ती कॉलेजमध्ये आली तेव्हा सगळे तिला फिरून फिरून पाहत होते, कारण ती नेहमीपेक्षा खूपच वेगळी दिसत होती. बऱ्याच जणांना तर तिचं लग्न झालंय हेही माहीत नव्हतं. सगळे तिला असं पाहत होते, त्यामुळे तिला बरीच लाज वाटत होती. तिनं तिच्या पर्समधून फोन बाहेर काढला.
हॅलो मीनू, मी आली आहे, तू कुठे आहेस? ही काय, तुझ्या मागे आहे. शुभांगी मागे फिरली आणि समोर तिला तिची जिवलग मैत्रीण मीनू दिसली. मीनू असं म्हणून दोघी एकमेकांना मिठी मारू लागल्या. माय गॉड शुभांगी, तू या ड्रेसिंगमध्ये किती सुंदर दिसतीयस ना, मीनू तिला वरून खाली निहाळत बोलली. बरं झालं तू आलीस, मला सगळेजण खूप विचित्र नजरेने पाहत आहेत, शुभांगी आजूबाजूला पाहत बोलली. अगं पाहणारच ना, सगळ्यांनी तुला याआधी खूप साध्या सिंपल ड्रेसमध्ये पाहिलंय आणि आता तू एकदम राणीसारखी दिसतेस. तशी तू राणीचेस मला हुकुमाची, मीनू तिला खट्याळ नजरेनं पाहत चिडवत बोलली. सरांना जाऊन भेटू का, गप्पा नंतरही मारता येतील. हो चल, सगळे तुझीच वाट पाहत आहेत, असं म्हणून दोघी जणी त्यांच्या क्लासच्या दिशेने गेल्या. शुभांगीला पाहून तिच्या सगळ्या मैत्रिणींना खूप आनंद झाला. सगळ्यांनी तिची आपुलकीनं विचारपूस केली. तिच्या वडिलांबद्दल कळाल्यानंतर तिला धीर देत सांत्वना केली. सरांनी देखील तिला शिक्षण पुढे चालू ठेवण्यासाठी खूप मोटिवेट केलं. त्यांच्याजवळ असणाऱ्या नोट्सही त्यांनी तिला दिल्या. शुभांगी, यू आर ब्राईट स्टुडंट, असाच अभ्यास सुरू ठेव, तुला यश नक्की मिळेल. माझे आशीर्वाद आणि माझ्या शुभेच्छा कायम तुझ्या पाठीशी आहेत. तुला अभ्यासामध्ये काहीही अडचण आली किंवा मदत लागली तर मला कधीही फोन कर, सर म्हणाले. थँक्यू सर, सगळे जर माझ्यासोबत नसतात तुम्ही तर कदाचित मीही एक्झाम देण्याचा विचारही केला नसता. तुझ्यात ती कुवत आहे, भविष्यामध्ये तू एक उत्तम प्राध्यापिका होशील, विश्वास आहे माझा. बेस्ट ऑफ लक. मग शुभांगी आणि मीनू सगळ्यांसोबत बोलून निरोप घेऊन कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये जाऊन बसल्या. तिला वेळ होणार होता म्हणून तिनं दादीसांना तसं फोन करून सांगितलं. बरं, आमचे हुकूम कसे आहेत? जास्त त्रास तर देत नाहीत ना तुला? मला तर त्यांना भेटायचंय. बोल, कधी मला हवेलीमध्ये येण्याचं आमंत्रण देतेस? मीनू खट्याळपणे हसत बोलली. त्यांना जर तुला भेटायचं असेल ना तर तुला मुंबईला जावं लागेल. मुंबईला असतात ते, शुभांगी हलकसं हसत म्हणाली. मुंबईला? हो, ते तिथेच राहतात त्यांच्या माबापूंसोबत. त्यांचा मोठा बिझनेस आहे तिथे. आणि तू? मी इथेच राहते हवेलीत. तुला इथे सोडून तू मुंबईला राहतो? त्यावर शुभांगी काहीच बोलली नाही. शुभांगी, सगळं ठीक तर आहे ना? आमच्यात नवरा बायकोसारखं काहीच नाही, शुभांगी दीर्घ श्वास घेत बोलली. म्हणजे? तुला तर माहीतच आहे माझं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं. हुकुमला हे लग्न मान्य नाही म्हणून आम्ही वेगळं व्हायचा निर्णय घेतलाय. काय? हो. तुझी दादीसा तयार झाली यासाठी? आणि तुझ्या बापूसांच्या वचनाचं काय? त्यांचं स्वप्न होतं की तुझं लग्न व्हावं, तुझा संसार सुखाचा व्हावा. कोणता संसार मीनू? अगं त्या संसारात फक्त मी आहे, माझा साथीदार नाही. मग मी एकटीनं सुखाचा संसार कसा करायचा? मुळात हे नातं त्यांच्यावर जबरदस्ती लादलं गेलंय. त्यांचं जर मन नसेल तर या संसाराला काय अर्थ आहे? दादीसांनी तुझ्या बापूला वचन दिलं होतं, त्यांनी ते पूर्णही केलं. पण आता हा संसार करायचा की मोडायचा याचा निर्णय मी करणार. म्हणजे तू खरंच हुकुमपासून डिवोर्स घेणार आहेस? हो. लग्नाच्या पहिल्याच रात्री त्यांनी माझ्यासमोर डिवोर्स पेपर्स ठेवले आणि मी त्यावर सह्या सुद्धा केल्या. मीनू आश्चर्यानं तिच्याकडे पाहत होती. त्यांना या जबरदस्तीच्या बंधनामध्ये अडकवून मला ठेवणं पटत नाही आणि माझंही ध्येय आणि स्वप्न वेगळी आहेत. या जबरदस्तीच्या बंधनामध्ये अडकून रडत तडफडत बसण्यापेक्षा मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. स्वतःच्या पायावर उभं राहून मला माझं घर सोडवायचं आहे. त्यासाठी मला ही परीक्षा पास होणं फार महत्त्वाचं आहे मीनू. मला यश मिळेल ना? शुभांगी डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणाली. का नाही मिळणार? तुला यश नक्कीच मिळेल आणि तू जो काही निर्णय घेतला आहेस त्यासाठी मी तुझ्या सोबत आहे. मीनूनं तिला मिठी मारली. थँक्यू, तू मला समजून घेतेस म्हणून तर मी आज तुझ्याकडे माझं मन मोकळं करू शकले. एक रिक्वेस्ट आहे, आपल्यात जे काही बोलणं झालंय ते अजिबात कोणालाही सांगू नको, तुझ्या घरी सुद्धा नाही, प्लीज. शुभांगीने तिचा हात हातात घेऊन विश्वासानं तिच्याकडे पाहत सांगितलं. बस का? हीच का आपली मैत्री? ट्रस्ट मी कोणाला काहीही सांगणार नाही. थँक्स. शुभा, तुझा डिवोर्स झालाच आहे तर मग तू त्याच्यासोबत का राहतेस? तू माझ्यासोबत राहा, माझ्या घरी.
आमचा डिवोर्स झाला हे फक्त आमच्या दोघांना माहीत आहे. डिवोर्स पेपरवरती साईन करताना मी एक अट ठेवली होती की हे नातं 6 महिने असंच राहील. भलेही ते मला त्यांची पत्नी मानत नाहीत, परंतु जगापुढे आम्ही पती पत्नी आहोत. 6 महिन्यानंतर आम्ही एकमेकांचं पटत नाही, आम्ही एकमेकांसोबत राहू शकत नाही हे कारण देऊन आम्ही वेगळं होणार आहोत. हे सगळं करण्याची काय गरज आहे? गरज आहे दादीसांसाठी. त्यांना या नात्याकडनं खूप अपेक्षा आहेत. बापूसांना दिलेल्या वचनामध्ये ते अडकून आहेत. वचन निभावण्यासाठी त्यांनी हुकूमवरती अन्याय केला याचं दुःख त्यांना आधीच आहे. त्यामध्ये आमचं हे नातं जर लगेच तुटलं तर त्यांना बापूसांना दिलेलं वचनही तुटल्याचं फार दुःख होईल. ते राजपूत घराणे मीनू. काहीही होईल, पण त्यांनी दिलेलं वचन ते कुठल्याही परिस्थितीमध्ये निभावतात. आमच्या निर्णयामुळे दादीसांना त्रास होऊ नये म्हणून मी ते हवेलीमध्ये आहे. आणि माझी मजबुरी होतीच की कर्जामध्ये माझं घर गेलं तर मी कुठे राहणार होते. शिवाय माझ्या सेफ्टीचाही प्रश्न होताच आणि मला ही परीक्षा देणं फार महत्त्वाचं होतं. त्यामुळे मला हवेलीमध्ये थांबणं जास्त योग्य वाटलं. इतकं सगळं होऊनही तू त्याच्या घरच्यांचा किती विचार करतेस आणि तो तुला इथे एकटीला सोडून निघून गेला. तुझ्यासारखी बायको मिळायला ना भाग्य लागतं, नशीब लागतं. त्यानं तुला नाकारलं म्हणजे खरंच खूप कम नशिबी माणूस आहे तो. जाऊ दे ना, सांग तुझं काय सुरू आहे? माझं काय, ही एक्झाम पास झाली तर ठीक, नाहीतर बापूसा म्हणतील त्या मुलाशी लग्न. म्हणजे मुलगा पाहून ठेवलाय का? तसं काही नाही, परंतु बापूसांच्या मित्राचा एक मुलगा आहे. कदाचित माझं त्याच्याशी जुळवण्याच्या मागे आहेत सगळे. दोघेही गप्पा मारत असताना शुभांगीच्या फोनवर माखनचा कॉल आला. हां माखन काका. हुकूम, मी कॉलेजच्या गेटच्या बाहेर आलोय, तुम्ही कुठे आहात? मी येते हां, बस 5 मिनिटं, असं म्हणून शुभांगीनं फोन ठेवून दिला. चल, खूप वेळ झालाय, मी निघते. दादीसांनी गाडी पाठवली आहे. बाय, काळजी घे. दोघींनी एकमेकांना मिठी मारली आणि शुभांगी कॉलेजच्या बाहेर पडली. तर मग मित्रांनो, ही लव्ह स्टोरी आज आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.